मेघेजी हे नागपूर वर्ध्यातच नव्हे, विदर्भातच नव्हे, तर एक महाराष्ट्राचं एक नेतृत्व होतं. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य परिवारातील एक चेहरा, बहुजनांचा एक चेहरा, असा त्यांचा जो राजकारणाचा प्रवेश आहे हा भावणारा होता आणि दुसरीकडे प्रेरणादायी होता. त्यांच्या नेतृत्वात दीर्घकाळ राज्यात आणि खासदार केंद्रात या दोन्ही ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण ही सेवा आहे, अशा स्वरूपाचा एक संदर्भ असताना किंवा समाजाची तशा प्रकारची अपेक्षा आणि पर्यायाने कुठेतरी होत असणारी उपेक्षा दूर करण्याच्या अनुषंगानं त्यांनी संस्थांचं विणलेलं जाळं हे देखील आपल्या देशाला, महाराष्ट्राला, समाजाला पुढे घेऊन जाणारं होतं. असं एक शून्यातून विश्व निर्माण करणारे कर्तृत्ववान, मितभाषी अशा स्वरूपाचे दत्ता मेघेजी यांचं जे निधन झालं त्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. त्यांचा कारकिर्दीतला बराच मोठा काळ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये गेला आणि त्याच्या देखील स्मृती या निमित्तानं मी त्या ताज्या करू इच्छितो आणि त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगेजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी तथा तमाम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली आणि भावांजली अर्पित करतो. आज संघ मुख्यालयावर मोर्चा आहे, एसटीन फाईलच्या विरोधात हा मोर्चा आहे. काय वाटतं संघाची या संदर्भात काय भूमिका आहे, तुमची काय मागणी आहे? संघाशी असणारे काँग्रेसचे आमचे तीव्र जे मतभिन्नता आहेत त्या आपल्या ठिकाणी आहेत. मात्र मतभिन्नतेच्या शिवाय एक संवाद असला पाहिजे, सौहार्दता असली पाहिजे, ही महात्मा गांधींची जी शिकवण आहे आणि संविधानातलं समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं देखील आम्ही अनुसरण आमचं असल्यामुळे त्यांच्याशी टीका जरी आम्ही करत असलो तरी एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करणं हा एक राजकारणातला भाग आहे. जसं आपल्याला माहितीच आहे की काँग्रेसने इथे ज्या जातीय दंगली झाल्या होत्या त्या मागच्या रमजान महिन्यामध्ये जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर आम्ही नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मोर्चा हा रेशीमबाग या ठिकाणी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस जो जळता महाराष्ट्र आहे तो शांत करा, जो जातीय द्वेष पसरण्याचं काम संघ करत आहे ते करू नये, अशा आशयाचा एक मोर्चा आमचा हा 1 वर्षापूर्वी निघाला होता. एवढंच नव्हे तर 2 ऑक्टोबरला अर्थात दसऱ्याच्या दिवशी संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना संघ बरखास्त करा आणि त्याची नोंदणी करून घ्या आणि संविधान जे आहे ते त्यानुसार आगामी वाटचाल ही संघाची असली पाहिजे. या अनुषंगानं नागपूरपासून सेवाग्रामपर्यंत तुषार गांधी यांच्या समवेत देखील काँग्रेस पक्षानं एक पदयात्रेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर आमच्या युवक काँग्रेसने त्याच दिवशी संविधान देण्याचा देखील प्रयत्न हा रेशीमबागेत केला होता. या तिन्ही वेळेस आमचं म्हणणं जे शांततेच्या अनुषंगानं आहे, जे सौहार्दतेच्या अनुषंगानं आहे, जे सत्य आणि अहिंसेच्या अनुषंगानं आहे ते पोहोचवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला, मात्र तो सफल झाला नव्हता. आज देखील आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या समवेत तोच प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि यावेळेचे जे संदर्भ आहेत ते अधिक तीव्र झालेले आहेत. कारण संघ सातत्याने सभ्यता, सज्जन आणि सत्य, विकृती बाजूला ठेवून एक तथाकथित संस्कृती सांगण्याचा प्रयत्न करतात आहे. मात्र देशाचे पंतप्रधान हे एका विकृत प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. त्यांचं नाव जे आंतरराष्ट्रीय पातळीवर येत असताना भारतात सगळी तो विषय दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि एप्स्टीन फाईल सारख्या अत्यंत गंभीर विषयामध्ये थेट स्वरूपामध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर येणं हे भारत म्हणून अत्यंत अपमानास्पद आहे. एवढंच नव्हे तर या सर्व दबावापोटी कुठेतरी अमेरिकेचं ट्रेड डील देखील करण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला आहे तो देखील अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे सातत्यानं नैतिकतेचा डिंडोरा पेटणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा, अशा स्वरूपाची आमची आजची ही मागणी आहे. आणि या मागणीच्या सोबतच जो द्वेष पसरवण्याचं काम आपल्या देशात जे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तिथे संवादता निर्माण करणं, संविधान जे आहे ते सर्वोपरी समजणं हा आजच्या आमच्या एकंदरीत मोर्चाचा आशय आहे. तुमच्या मोर्चाला पोलिसांना परवानगी नाकारली आहे, फक्त संविधान चौकातच सभा घेण्याची परवानगी दिलेली आहे. काय इथून पुढे तुमची महाराष्ट्रातला आणि भारतातला पोलीस आणि एकंदरीत केंद्रातलं आणि राज्यातलं गृह खातं जे आहे हे कुठल्याही गोष्टीचा आपण जेव्हा प्रोटेस्ट करतो किंवा एक सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चिरडून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. ये पुलिस हमसे डरती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है,
अशा प्रकारच्या ज्या आम्ही घोषणा देतो त्या घोषणा या विनाकारण आणि चुकीच्या नाहीत. आम्ही जो मोर्चा काढतोय ते आमचं म्हणणं मांडतोय. कुठेही हिंसेचा आधार किंवा काही शेलक्या भाषेच्या अनुषंगानं काही विचित्र पद्धतीने आम्ही वागणार नसून आमचं जे म्हणणं आहे भारतीय नागरिक या नात्यानं आणि त्याची नैतिक जबाबदारी ही संघाने जरूर स्वीकारली पाहिजे. नुसते नैतिकतेचे धडे देऊन किंवा नुसत्या कुठे शाखा भरून हे होणार नाही, तर प्रत्यक्षामध्ये जे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भेटायला आले त्यांच्याशी त्यांनी सांगितलं की मी संघामुळे आहे. भले ते मधात 11 वर्ष गायब झाले असतील, 11 वर्षानंतरही पुन्हा आले, 75व्या वर्षी रिटायर्ड व्हा सांगितलं, मोदींनी ऐकलं नाही, अलबत्ता तो भाग निराळा. मात्र संघाने या संदर्भात मोदींच्या विचित्र विकृत नेतृत्वाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. करीत आमचा हा मोर्चा आहे आधीच आपल्याला सांगितलं. मात्र पोलीस हे साधा जो संवाद आहे देशांतर्गतला हा होऊ देत नसेल आणि आमची रास्त लोकशाहीची मागणी जर पूर्ण करू देत नसेल तर याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबाव पोलीस यंत्रणेवर आहे. आणि हे पहिलं नागपूरचं प्रकरण आहे, पण खरात प्रकरणातही बघतोय. खरात प्रकरणामध्ये तर हसावं कराडावं अशा प्रकारची परिस्थिती आहे. दस्तर खुद्द मुख्यमंत्री म्हणता आम्ही प्रकरण बाहेर काढलं. अरे होऊ कसं दिलं प्रकरण तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री मागच्या 5 वर्षाच्या काळात होता, नंतरच्या 2.5 वर्षाच्या काळात होता, आताही देखील आपण गृहमंत्री आहे आणि आपण आपल्या कारकिर्दीत हा अशा स्वरूपाचे खरातसारखे विचित्र विकृत हे सेक्स स्कॅन्डल महाराष्ट्राचं एप्स्टीन फाईल हे घडतं तेव्हा तुम्ही झोपा काढत होते का? त्यांना असा दावा करत असताना वास्तविक पाहता कुठेतरी गृहमंत्री यांना तर लाज वाटली पाहिजे. तुर्तास आजचा मोर्चा आमचा होऊ न देणं म्हणजे पोलिसांचं सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ ही जी भूमिका महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य पोलिसांचं आहे याच्या अगदी उलटे ते वागत आहेत. आणि खलत्वाचं संरक्षण अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संरक्षण हे कुठेतरी करत आहे. आणि संविधानाच्या सज्जन प्रवृत्तीने आम्ही जी हाक देत आहोत ती कुठेतरी थांबवण्याचा, चिरडून टाकण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. मात्र आमचा कार्यक्रम आम्ही सुनिश्चित केलेला आहे आणि आमची मोर्चाची सूचनाही दिलेली आहे. आम्ही माध्यमांनाही दिली, पोलिसांनाही त्याचा प्रकारचा अर्ज दिला आहे. आम्ही सविनय आमचा हा जो भूमिका आहे ही मांडण्याच्या अनुषंगाने संपूर्ण प्रयत्न करणार. मुख्यमंत्री या संदर्भात म्हणाले काल की काँग्रेसला माहीतच नाही की ते कशाचा मोर्चा काढताय आणि कुठे मोर्चा काढताय, त्यामुळे फक्त माध्यमांमध्ये आणि चर्चेसाठी हा सगळा खटाटोप आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? मुख्यमंत्र्यांचा जो एक अहंकार आहे तो प्रत्येक शब्दातून तो टपकतो. जी काही माहिती आहे, जे काही ज्ञान आहे ते फक्त माझ्याजवळच आहे. इतर महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाजवळ ज्ञान नाही. ते निर्बुद्ध आहेत, बिंडोक आहे अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे. विशिष्ट मक्तेदारांच्याच ज्ञानावर आणि माहितीवर विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी आहे. हा त्यांचा जो अहंकार आहे हा वाक्यातून झळकून येतो. इतर सर्वांना मूर्ख समजणे आणि स्वतःच जे काय आहे सर्वेसर्वा समजणे हा त्यांचा अहंकार या त्यांच्या वक्तव्यातून दर्शून येतो. मला सगळ्या काँग्रेसची शक्ती असताना तुम्ही वंचितला घेऊन हा मोर्चा का करता आणि दुसरं तुमच्याशिवाय काँग्रेसचे कुठले मोठे नेते या मोर्चात दिसेल ना अशी स्थिती आहे. जे वडट्टीवार असतील किंवा इतर तुमचे नेते असतील ते मुंबईला गेले. अधिवेशन सुरू आहे. सर्वांच्या काँग्रेसच्या एकंदरीत या मोर्चाला पाठिंबा आहे. आज 23 तारीख शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी दिलेल्या दिवशी त्यांची शहादत देखील आज कुठेतरी या मोर्चाच्या अनुषंगाने प्रेरणा आहे. लोकसभेमध्ये संसद चालू असताना आणि विधानसभा चालू असताना हा मोर्चा मुळात काढलेला आहे. त्यामुळे आमचे बरेचसे नेते विधानसभेमध्ये आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने माहिती त्या ठिकाणी सांगतील. वंचितने यात पुढाकार घेतलेला असताना आमची तीच भूमिका असल्यामुळे हा संयुक्त मोर्चा या ठिकाणी आहे. यामध्ये एकटा दुकटा नव्हे तर ही वैचारिक लढाई आहे आणि काँग्रेस पक्ष संपूर्णतः या मोर्चामध्ये सहभागी आहे. आधी आता मोर्चाच्या ठिकाणी पण वंचितचे झेंडे जे असतील त्या काँग्रेसचे फक्त नाही, हा वंचित आणि काँग्रेस यांचं समीक्षा किंवा काँग्रेसच्या अंतर्गतची समीक्षा मला असं वाटतं इथे गैरलागू आहे. जो मुद्दा आहे की आम्ही संघ कार्यालयावर जात आहोत हा मुद्दा महत्वाचा आहे आणि यामध्ये तू मोठा का मी मोठा अशी अजिबात करण्याची आवश्यकता नाही. देश अडचणीत आलेला आहे आणि देश अडचणीत आलेला असताना मूळ मुद्द्याकडेच मला असं वाटतं की लक्ष तिथे वेधणं हे आवश्यक आहे. परवानगी नाकारली असल्यामुळे तुमची भूमिका काय असणार? नाही, परवा आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू. आम्ही जात असताना आमचा तो अधिकार आहे आणि पोलीस जी आहे ही परवानगी देत नाही याचा अर्थ त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे. राज्यामध्ये ज्या पद्धतीने एप्स्टेन फाईल राज्यामध्ये एक मिनी एप्स्टेन फाईल सापडली आहे त्याचा पाठपुरावा सोडून दुसऱ्याच एप्स्टेन फाईलच्या मागे लागली अशी कुजबूज तुमच्या पक्षामध्ये? भारतीय जनता पक्षाला नेहमी अशा प्रकारचे डायव्हर्शनचे नेरेटिव्ह फिक्स करण्याचा अधिकार आहे आणि अधिकार नव्हे तर ते त्यांची मोठी सापरेंडी आहे. मुळात मूळ एप्स्टीन फाईलवरून लक्ष भरकटण्याकरता त्यांनी केलेला हा कांगावा असावा. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एप्स्टीन फाईलला कुठेतरी राज्यामध्ये आता पेव फुटलेला आहे. त्यामुळे ही जी कडी आहे ही आंतरराष्ट्रीय वरून ही राज्यामध्ये जी जात असताना आता ट्रम्प
आणि एकंदरीत फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे एकी थालीचे चट्टेबट्टे आहेत का, या अनुषंगानं चर्चा आगामी काळात झालेली दिसेल. बरं रुपाली, खराब प्रकरणामध्ये काँग्रेसची काय भूमिका आहे? काल मुख्यमंत्री म्हणाले की खराबच्या संस्थेला जे पाणी दिलं गेलं होतं, जी परवानगी दिली, तेव्हा काँग्रेसच्या सरकारच्या काळातच तो निर्णय घेण्यात आला. पाणी देणं, रस्ता कुठे होणं, हवा येणं, सूर्यप्रकाश येणं, या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या किंवा प्रशासकीय पातळीवरच्या असतात. मुळात त्या ठिकाणी एक घाणेरडं आणि विकृत कृत्य चालू असताना तुम्ही मूग गिळून गप्प का होता, या प्रश्नाचं उत्तर हे देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. कारण या काळामध्ये हे जे एप्स्टीन फाईल आलं, हा जो विकृत माणूस त्या ठिकाणी किळसवाने कृत्य करत होता, यातल्या संपूर्ण काळामध्ये जवळपास देवेंद्र फडणवीस हेच या राज्याचे गृहमंत्री होते. आणि बरं रुपाली चाकणकर यांनी जो राजीनामा दिला तो नैतिकतेच्या आधारावर दिला असं काल मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. त्या पदावर आहेत, महिलांचं ते प्रकरण होतं, त्यांनी- त्यामुळे ते काही तुमचं क्रेडिट नाही असं त्यांचा एकूण अर्थ होता. नाही, कोणाचं क्रेडिट आहे हा भाग अलबत्ता निराळा, हा काही क्रेडिट घ्यायचा विषय नाही. हे फेल्युअर देवेंद्र फडणवीसांचं आहे, हे डिस्क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे, ते त्यांनी स्वीकारावं. आणि ते नैतिकतेचा डिंडोरा पिटत असताना जे फोटो सेशन झालं, त्या फोटो सेशन मधले जर प्रारूप आणि स्वरूप आपण राजीनामा देणाऱ्यांचं बघितलं तर त्यावरून कुठेही नैतिकता ही त्या ठिकाणी जाणवत नव्हती, कुठेही पश्चाताप हा त्या ठिकाणी जाणवत नव्हता. आणि राजीनाम्यातच काय लिहिलंय की वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी वारंवार दिशाभूल करणं किंबहुना खोटं बोलणं हे बंद करावं. अनेक IAS अधिकारी सुद्धा या प्रकरणामध्ये अडकले असल्याचं बोललं. म्हणजे अनेक विभागाचे अधिकारी खरं तर त्यांच्याकडे जात होते. जे अधिकारी असतात किंवा जे काही प्रचलित सत्ताधाऱ्यांमधले पुढारी असतात, यंदा हे नेहमी मुख्यमंत्री कोणाचा ऐकतो, सत्तेतले मंत्री कोणाचा ऐकतात, त्या माणसाचा लॉबिंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा IAS आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या किंवा खालच्या अधिकाऱ्यांचं लॉबिंग हे खरातांच्या माध्यमातून फडणवीसांकडे किंवा एकनाथ शिंदेकडे सुरू होतं का, या गोष्टीची वास्तविक पाहता चौकशी व्हायला हवी. एप्स्टीन फाईल संदर्भामध्ये तुमच्या पक्षामध्येच एक वाक्यता नाहीये. पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या 2 महिन्यापासून एप्स्टीन फाईल संदर्भात बोलत आहेत आणि पुराव्यानिशी त्यांचा अभ्यास अमेरिकेत राहिलेला आहे. तुमची भूमिका वेगळी आहे, नाना पटोलेंची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे एप्स्टीन नाही फाईल काँग्रेस पक्ष एकत्र बिलकुल आहे बिलकुल की नाही. यामध्ये हा अजिबात कुठेही हा नवीन नये शोध लावू नये ही माझी आपल्याला विनंती आहे. एप्स्टीन फाईलच्या अनुषंगानं जे पृथ्वीराज चव्हाण बोललेले आहेत, हा त्यांचा अभ्यास आहे, हे सर्वांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे जे प्रवक्ते आहेत, त्यांनी एप्स्टीन फाईलच्या अनुषंगानं प्रेझेंटेशनच्या अनुषंगाने प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. एवढंच नाही तर संसदेमध्ये देखील राहुल गांधींनी एप्स्टीन फाईलच्या अनुषंगानं बोलण्याचा, त्या ठिकाणी मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एप्स्टीन नाव घेतल्या नो जे पार्लमेंटचे जे बिर्लाजी जे आहेत सभापती, हे बोलतात, यामध्येच बरंच काही दडलंय. त्यामुळे 2 वाक्यताने सर्वजण आम्ही एकच बोलत आहोत आणि परस्पर पूरक या सर्व गोष्टी होत आहेत. हा मुद्दा काँग्रेस जनतेपर्यंत घेऊन जाईल का, याच्यावर आंदोलन करेल का? हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचलाय. जी झेन्झी नावाचे आपण एक त्याला जनरेशन म्हणून अलीकडच्या काळात बोलतोय, जे तरुण जे आहेत हे या प्रकरणामुळे प्रचंड अस्वस्थ आहेत. नागरिकांपर्यंत देखील याच्या ज्या चर्चा आहेत ह्या मोठ्या प्रमाणावर रंगतात आहे. त्यामुळे जो सभ्यतेचा बुरखा हा मोदींच्या आणि त्यांच्या सर्व पाठीराख्यांचा आहे, हा लवकरच फाटल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे हा एप्स्टीनच्या बद्दल मोर्चा निघत आहे, पण सगळ्यात गहन विषय म्हणजे कमर्शियल गॅसची महागाई किंवा जागतिक स्तरावर जे तेलाचं संकट, हे सगळे सर्वसामान्यांना धरून विषय असताना या विषयावर मोर्चा निघतो. हा देखील सर्वसामान्यांच्याच अनुषंगानं अत्यंत महत्वाचा एक मुद्दा कुठेतरी आहे. आणि हा मुद्दा जो आहे हा काही वेगळं देशात चालू असताना वेगळं करण्याचा अजिबात विषय नाही. मुळात आपली जी सुरक्षा आहे, म्हणजे जी इंधनाची जी सुरक्षितता आहे, या सुरक्षिततेची पाळंमुळं कुठेतरी एप्स्टीन फाईलची हे अडकलेले आहेत. अमेरिकेच्या दबावामध्ये भारताचे पंतप्रधान काम करतात हे आरोप आम्हाला जर करावे लागत असतील, नरेंद्र सिलेंडर म्हणावं लागत असेल, नरेंद्र गायब सिलेंडर गायब म्हणावं लागत असेल, तर देशाचे पंतप्रधान हे एप्स्टीन फाईलच्या दबावामध्ये काम करत असल्यामुळे यातून ही कोंडी फुटलेली नाही असं देखील आपल्याला म्हणण्याची आज ही वेळ आलेली आहे. त्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान इंधनाच्या तुटवड्याच्या अनुषंगानं किंवा एकंदरीत इंधन पुरवठा खंडित झाल्याबद्दल कुठेही बोलत नाही. आणि वास्तविक पाहता देश म्हणून एकत्र घेण्याची जी प्रक्रिया आहे ती करताना आढळून येत नाही. यामध्ये सर्व काही आपल्याला दबाव हा नरेंद्र मोदींवरचा आढळून येतो. एप्स्टीन फाईल संदर्भात पृथ्वीराज चव्हाण खूप कॉन्फिडेंट होते आणि मराठी पंतप्रधान देशाला मिळणार असं त्यांचं विधान होतं. आता मराठी पंतप्रधान मिळणार ते मोर्चापर्यंत, म्हणजे काही जोपर्यंत अपेक्षा वाटत, तुम्हाला अपेक्षा वाढत होती तेवढी काही एप्स्टीन फाईलचा बॉम्ब काही फुटलेला दिसत आगे आगे देखो क्या होता है.
कारण एप्स्टील फाईलमध्ये बरंच काही आपण सर्वजण जाणतो आणि आता त्यातले काहीच अंश हे बाहेर आलेले आहेत. मूळ मुद्दा हा आहे की याच्यात ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत आपण पेट्रोलियम मंत्री आणि पंतप्रधान हे याबद्दल चुप्पी साधून आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचे नाव आहे त्यांनी राजीनामे दिले आहेत, माफी मागितलेली आहे. मग ते बिल गेट्स असो, त्यांनी देखील सत्य स्वीकारत असताना काही गोष्टी कबूल करत असताना त्या संदर्भात माफी व्यक्त केलेली आहे. ब्रिटनचे जे राजघराण्यातले आहेत त्यांना अटक झालेली आहे. देशभरात अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मात्र आपल्या देशामध्ये ज्यांची दोन नावं थेट स्वरूपामध्ये आहे हे यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. राजीनामा देणं तर दूरची बाब आहे. म्हणजे हा कुठेतरी ही गेंड्याची कातडी म्हणायचं का बेशरमपणा म्हणायचं, आता यातच फक्त निर्णय घ्यावा लागणार आहे. प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार की आंदोलन आम्ही हा वंचित आघाडीच्या सोबतच आमचा हा मोर्चा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये 2024 नंतर काँग्रेस पक्षाने नवीन मित्रपक्ष म्हणून ज्या पक्षांच्या सोबत पक्ष जोडले आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सामोरं गेलो. महादेवराव जानकर साहेबांचा राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष जो आहे त्या पक्षाला देखील आम्ही त्यांच्यासोबत घेतलो. एवढंच नाही तर बहुजन आघाडी जी आहे, बहुजन विकास आघाडी जी आहे त्याचे प्रकाश अण्णा शेंडे हे देखील नवे आमचे मित्रपक्ष झालेले आहेत. त्यामुळे आंबेडकरजींचा वंचित आघाडी हा काँग्रेसच्या अनुषंगानं कुठेतरी आम्ही मित्रपक्ष आणि समविचारी म्हणून त्या पक्षाकडे बघत आहोत. थँक्यू. हिंदी में बताइए, हिंदी हिंदी थोडक्यात बताइए. सर हिंदी में बताइए.